तुम्हाला माहिती आहे का ड्रेसवर अशी बाही बनवली तर खूप छान दिसते आणि ह्या बाहीला काय म्हणतात हे सुद्धा माहिती आहे का? तर या बाहीला फिश कट म्हणतात आणि ही बाही बनवल्यानंतर ड्रेसला म्हणा, ब्लाऊजला म्हणा खूप छान दिसते. तर हीच बाही आज बनवणार आहे. नमस्कार कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर सुरुवातीला मी अस्तरवर बाहीचं कटिंग करणार आहे. तर बाही 4 पाहिजे. तर 4 घेतलेले आपण म्हणजे रेडी होऊन आपल्याला 3 पाहिजे. त्यामध्ये 1 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि बाहीचा असा शेप देऊन घेतलेला आहे आणि नंतर शेप दिल्यानंतर ना आपण मध्यातून खाली 2.5 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे बघा आणि खालून वरती 1 इंच असं मार्क करायचं आहे आणि खालून बघा वरती 1 इंच केलेलं आहे आणि दुसऱ्या साईडनं असा फिश कट सारखा शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकताय इथं छान असा मध्य नंतर घ्यायचा आहे आणि गोलाकार द्यायचा आहे आणि नंतर पुढे सुद्धा फिशचा आकार द्यायचा आहे. ध्यानात राहू दे की बाही फोल्ड केल्यानंतर पुढे 2.5 इंच घेऊन त्यावर आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे आणि हे सगळं कट करून घ्यायचं आहे आणि नंतर बाही ओपन करायची आहे आणि नंतर जो फिश कट केलेला आहे आपण तो कट करायचा आणि इकडची साईड आहे ती आपण नाही वापरायची आहे. फक्त जो फिश कट आलेला आहे तो वापरायचा आहे. सेम त्याच पद्धतीनं दुसरी पण साईड आपल्याला कट करायची आहे. म्हणजे फिश कट काढलेला आहे ना तसाच फिश कट बाहीला दुसऱ्या साईडनी पण पाहिजे आहे. जो कट केलेला आहे तो वापरायचा नाही आहे. तर एक्झॅक्ट जो फिश कट आहे तो कट केलेला आहे आणि इथं आपण एकच बाही बनवतोय बरं का. एका हाताची बाही आहे. तर मेन फॅब्रिक पण सेम त्या पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आणि बघा मी बघितलं नव्हतं तर माझं उलट-सुलट मी चेक केलं नव्हतं तर इथं उलट-सुलट झालेलं आहे. तर सेम त्याच पद्धतीनं मी घेणार आहे कट करून. पण त्या अगोदर काय करणार आहे म्हणजे तुम्ही काय करायचं जी माझ्याकडनं चूक झाली ती तुमच्याकडनं चूक होऊ नये म्हणून काय करायचं आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं समोरासमोर ठेवूनच ते कट करून घ्यायचं आहे म्हणजे कळेल आपल्याला उलट-सुलट झालंय की नाही ते आणि ॲज इट इज अस्तरप्रमाणे हे कट करून घ्यायचं आहे. फिश कट आहे तो आणि हे फिश कट आहे ना आता तुम्ही पाहू शकता समोरासमोर येईल हे आणि आपल्याला आता अस्तरने जोडवून घ्यायचं हे अस्तरवरती हळूहळू जोडून घ्यायचं आणि ही बाही बनवल्यानंतर खूप क्लासी दिसते बरं का. घातल्यानंतर तर खूप छान लुक येतो कारण याला पायपिंग वगैरे असते त्यामुळे आणि हे आहे असं मी आता इथं जोडून घेते. तुम्ही पाहू शकताय आणि जो एक्स्ट्रा कापड आहे ते आपण कट करून टाकू आणि त्याच पद्धतीनं दुसरा पार्ट पण म्हणजे हे फिश कट आहेत ना हे 4 पाहिजेत आपल्याला सेम असे 4 फिश कट बनवायचे म्हणजे दोन्ही हाताच्या बाह्या होतात. आता ही एकाच हाताची बाही आहे आणि सेम ह्या पद्धतीनं आपण स्टिच करून घ्यायचे आणि एक्स्ट्रा जे दिसतंय ते कट करून घ्यायचे आणि आता तुम्ही पाहू शकताय याला आपल्याला पायपिंग करायची आहे म्हणजे गोट जरी मारला तरी चालतंय पायपिंग केली तरी चालते. जर तुम्हाला गोट व्यवस्थित येत असेल मारता तर गोट मारू शकताय कारण पायपिंग करायचं म्हणलं की भरपूर वेळ जातो पायपिंगला. तर इथं मी गोटच मारणार आहे. हे बघा अशा पद्धतीनं दोन्ही बाह्यांना सेम गोट मारून घ्यायचा आहे. म्हणजे दोन्ही जे पार्ट आहेत आपले फिश कटचे त्याला अशा पद्धतीनं गोट मारून घ्यायचा आणि हे कापड जोडल्यानंतर आहे ना छोटे छोटे कट देणार आहे आणि नंतर दापटीप मारून घेणार आहे. हे बघा दाखवल्याप्रमाणे दापटीप मारून घ्यायची आणि नंतर गोट हळूहळू मारायचा आहे. आपल्याला पाहिजे तेवढी गोटची जाडी ठेवू शकताय म्हणजे कुणाला नाजूक आवडतं कुणाला मीडियम कुणाला मोठं तर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने हे करायचं आणि टिप मारून घ्यायचे. तर ह्याच पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या पण फिश कटला असाच गोट मारून घ्यायचा आहे बघा आणि दाखवल्याप्रमाणे ना व्यवस्थित हे करायचं कारण कापड फोल्ड होतं जिथं गोलाकार शेप आलेला आहे म्हणजे फिशचा शेप आलेला आहे तिथं व्यवस्थित गोट येत नाही. तर मी अशा पद्धतीनं बघा ही जी एक बाही बनवलेली आहे मी आधी बनवलेली सेम त्या पद्धतीनं बनवायची आपल्याला. तर हे चेक करायचं बाही समोरासमोर ठेवायच्या नाही तर एकसारख्याच दोन्ही बाही होतात. बघा हे आता हे केलं की आता हे बरोबर झालं बघा. अशा पद्धतीनं बरोबर होतंय आणि काय करायचं जिथं आपण मध्ये घेतला होता ना तिथं मार्क केलेला आहे तर ते अगोदर शिवून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीनं हे बघा मध्यातून दोन्ही फिश कटवर आपण मध्येही केलेलं आहे आणि परत ह्या अशा पद्धतीनं आपण पॅक करून घेणार आहे आणि हे बघा आता ड्रेसला कसं जोडायचं ते दाखवते. ड्रेसचं शोल्डर घ्यायचं आहे आणि जिथं आपला फिश कट जॉईन केलेला मध्य होता बघा म्हणजे बाहीचा मध्य जर कळत नसेल तर बाही फोल्ड करून त्याचा मध्य काढू शकताय बघू शकताय म्हणजे जिथं आपण 1 इंच वर घेतलेलं आहे त्यातून मध्य काढू शकताय किंवा आपण जसं मी तुम्हाला दाखवलं होतं की फिश कटवरच मध्य कसा ठेवायचा त्या पद्धतीनं मध्य काढू शकताय आणि हा जो म्हणजे आपण जो फिश कट दिलेला आहे त्याचा
तोंड तुम्हाला पाहिजे तिकडं करू शकता. म्हणजे पुढं करू शकता, मागं करू शकता. तर मी इथं आता पाठीमागं घेते आणि मध्यातून बाही जोडून घ्यायची हळू-हळू. अजिबात बाही जोडताना ओढायची, ताणायची नाही. जसा शेप आहे त्याप्रमाणे ही बाही सेट होऊन द्यायची आहे. हे बघा हळू मी इथं बाही जोडून घेते. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला स्टिचिंग संदर्भात पाहायला मिळणार आहेत. तसेच महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा एका साईडचं आपली बाही जोडून झालेली आहे, तर दुसऱ्या साईडचं पण आपण हळूहळू जोडून घेणार आहे अशा पद्धतीनं. आणि एकदा जोडून झाल्यानंतर आहे ना, परत आपण आणखीन त्यावर टिप मारून घेणार आहे बघा. म्हणजे डबल टिप मारून घ्यायचे. डबल टिप असली की प्रॉपर असं लॉक होतं, त्यामुळे डबल टिप मारून घ्यायची आहे. हे बघा असं दाखवल्याप्रमाणे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कशी वाटली ही बाही हे सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका. आता तुम्ही बघू शकताय बाही जोडल्यानंतर बाहीचा लुक किती छान दिसतोय. दोन्ही बाह्यांचं फिनिशिंग बघू शकताय. दोन्ही साईडला बॅक